आमदार साहेब, केडीएल कंपनीच्या कामगारांवर झालेल्या अन्यायावर न्यायासाठी पुढाकार घ्यावा, कामगारांची पुकार। 12 वर्षापासून केडीएल कंपनीचे 200 कामगार मोबदल्यापासून वंचित। पगार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा। हिशोब आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा। कामगारांची कंपनीच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी। खालापूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात मानले जाणारा केडीएल कंपनीत 1991 साली हे कामगार परमनंट झाले। हा कारखाना 29 एप्रिल 2023 साली पूर्णतः बंद केल्याने 200 कामगार व ठेकेदारीवर जवळपास 700 कामगार कार्यरत होते। या कामगारांच्या जीवावरच त्यांचे कुटुंब अवलंबून होते। कारखाना बंद पडल्यावर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली। या कामगारांचे हिशोब मिळावा यासाठी व्यवस्थापन यांच्याबरोबर चर्चा सुरू असताना आश्वासनाखेरीज 12 वर्षात एक कवडी सुद्धा मिळाली नाही। हा कारखाना 12 वर्षापासून बंद असल्याने या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये कामगार वर्ग मोठ्या संकटात सापडला असून कित्येक कामगारांच्या मुलींचे लग्न झाले नाही, कामगारांच्या मुलांना शिक्षण घेता आले नाही आणि प्रत्येक वेळेला तारीख पे तारीख करत 200 कामगारांपैकी 19 कामगार हे हृदयविकाराच्या झटक्याने तसेच लकवासारख्या भयंकर आजाराने मृत्यू पावले। सदरचा कारखाना हा आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत जनार्दन भासे व त्यांचे बिझनेस पार्टनर परेश नंदलाल शेठ, रोशन प्रदीप शहा यांनी खरेदी केली। त्यानंतर कामगारांनी आमचा हिशोब द्यावा, आपण या मतदारसंघाचे नेते आहात, त्यावेळी आम्हाला तुमचा हिशोब 2 महिन्यात देण्यासाठी प्रयत्न करतो, तुम्ही याबाबत काही करू नका, असे आश्वासन निवडणूक काळात थोरवे यांचे भाचे संकेत भासे यांनी दिले। मात्र कामगारांना आश्वासनावर ठेवून सदरची कंपनी L&T लार्सन अँड टुब्रो कंपनीला विक्री केली आणि रगड नफा कमवला। मात्र कामगार अद्याप आश्वासनावरच आहेत। या कामगारांना अद्याप हिशोब मिळाला नाही, त्यामुळे याबाबत आम्हाला न्याय मिळावा अशी कामगारांनी पत्रकार परिषद घेऊन मागणी केली आहे। तसेच आमदारांना व त्यांच्या पार्टनरांनी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि येत्या 8 दिवसात या कामगारांच्या देरीबाबत न्याय द्यावा अशी विनंती करतो व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कामगार मंत्री असतील यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपल्या सत्तेला आमदार त्यांनी ही जमिनी खरेदी केली आहे, त्यांनी आम्हाला या मतदारसंघाचा भाऊ समजून न्याय द्यावा, अन्यथा आम्ही आंदोलनाचा मोठा पवित्र घेणार आहोत, असा इशारा कामगार वर्गाचे प्रशांत गोपाळे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले। यावेळी कामगार संतोष केदारी, गजानन बैलमारे, किशोर घोसाळकर, प्रशांत गोपाळे, अनिल मोरसिंग, दिलीप बारड, शैलेश बैलमारे, चंद्रकांत बैलमारे, अशोक पाटील, सचिन पाटील, चनाराम मुवाल, गुरुदत्त घोसाळकर, बाळासाहेब कदम, मनोहर कदम, सखाराम भेसरे, चंद्रकांत उजगावकर यासह सर्व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। वतीने एवढं सांगू इच्छितो की आज जो इथे आपण सगळे कामगार आम्ही जमलेलो आहोत आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी वेळ काढून इथे उपस्थित दर्शवलेली आहे, त्या अनुषंगाने एवढं सांगू इच्छितो की ही जी प्रॉपर्टी आमची जी खरेदी विक्री झालेली आहे त्यामध्ये सुद्धा तफावत असून सुद्धा आम्हाला जो सममापक न्यायालयाने दिलेला पत्रकानुसार रक्कम आम्हाला मिळाली नाही, तरी आम्ही या 8 दिवसामध्ये आंदोलन करण्याच्या पवित्रात आहोत। परंतु आम्ही हा आंदोलन करण्याची वेळ का आली? गेली 12 वर्ष हा कारखाना बंद असून सुद्धा इथले स्थानिक आमदार कोणत्याही पद्धतीचं आमच्याकडे लक्ष झाले नाही की आम्ही इथले स्थानिक मतदारही आहोत, आम्ही फक्त कामगार नाही तर आम्ही इथले स्थानिक मतदार आहोत। त्या विधानसभा कर्जत बालापूर मतदारसंघाचे आमदार माननीय महेंद्रजी थोरवे साहेब यांनी यामध्ये लक्ष घालून हा लवकर प्रश्न मार्गी लावला पाहिजे होता, परंतु तिथे कुठे दिरंगाई झाली आणि कामगारांचा उद्रेक झाला, त्यामुळे आज हे कामगार इथे जमलेले आहेत। तुम्हाला अजून एक विशेष गोष्ट अशी सांगू इच्छितो की आम्हाला प्रत्येक वेळेला कामगारांना जुळवजुळीची कामं या व्यवस्थापनाने केली, त्यामुळे आज कामगार हवालदिल झालेला आहे। आमच्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या 200 कामगारांपैकी 19 कामगार हे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले, काहींना पक्षवात लकवा झाला आणि अशा पद्धतीचे कामगार मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या वारसांना कोणत्याही पद्धतीची सहानुभूती किंवा पैशाची मदत, आर्थिक मदत कुणी व्यवस्थापनाने किंवा कुणी केली नाही। परंतु तो कामगार मृत्यू पावण्याची कारणं कोणी शोधली नाहीत किंवा याच्या मुलाची लग्न पुढे कशी होतील, त्याच्या मुलाची आज लग्न थकलेली आहे, त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यापासून वंचित आहेत। आज ते जर पैसे त्यांना मिळाले असते तर त्या शिक्षणा पैशामधून मुलाचे शिक्षण झाले असते, त्यांच्या मुलीची लग्न झाली असती, त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन बनलं असतं। आज आम्ही तुम्हाला या पत्रकाराच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की पुन्हा एकदा आमदारांना ही संधी आहे की त्यांनी या लवकर या अधिवेशनामध्ये आमचा मुद्दा उपस्थित करून आमच्या कामगारांना 200 कुटुंबांना न्याय मिळवून द्यायची भूमिका बजावावी, अन्यथा पुढील 8 दिवसामध्ये आम्ही आमच्या पद्धतीचा आंदोलन
करण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे. मी बोलतो या कंपनीचा आधी नाव कोपरा नव्हता, परंतु ती हँडओव्हर करत करत केडीएल बायोटेक आली. आम्ही सगळे 200 कामगार या कंपनीचे कामगार होतो. परंतु 2013ला काही कंपनीमध्ये व्यवस्थापन आमचे दुमत झाल्यामुळं बिनसलं आणि आम्ही ती कंपनी बंद झाल्यानंतर कंपनीची आज उद्या देणे मिळेल असं आमचं त्याच्यामध्ये विषय आम्ही प्रत्येक वेळेस हाताळला. त्यावेळेला आम्हाला असं वाटलं कधीतरी एक हिशोब मिळेल. परंतु ही कंपनी आत्तापर्यंत ह्या कंपनीचा आम्हाला कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पत्रक दिलं की तुम्हाला एवढा हिशोब आहे, तो आम्ही स्वीकारायलाही तयार झालो. परंतु आत्तापर्यंत 1 रुपया मिळाला नाही. मला असं सांगणं आहे, ही कंपनी चालू असताना या ठिकाणी अनेकांनी फायदा कमवला, परंतु कुणी या ठिकाणी बंद झाल्यानंतर आमच्या भावना किंवा आमच्या हिशोबासाठी आले नाही. परंतु जमीन या ठिकाणी कंपनी असताना त्या कंपनीची विक्री व्हावी अशी अनेकांची इच्छा होती, परंतु कामगारांची इच्छा होती की बाबा विक्री होऊन तरी आमचा हिशोब मिळेल. परंतु योगायोगाने इथले आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे भाचे संकेत भाचे आणि त्यांचे पार्टनर शेठ आणि शहा हे मुंबईचे आहेत, यांनी ही जमीन कवडीमोल भावात म्हणजे जी 72 कोटीची प्रॉपर्टी 36 एकर होती ती केवळ 22-24 कोटीला खरेदी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं ना, आम्ही आमदारांना त्या ठिकाणी भेटलो. आमदारांना सांगितलं अशी परिस्थिती आहे. आमदारांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय काढू. इलेक्शन जवळ आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चुकीचा मेसेज बाहेर झाला नको आपल्याबद्दल म्हणून संकेत भासे यांनी 4 फट्यावर आमची भेट घेतली. त्या ठिकाणी सांगितलं की बाबा तुमचा हिशोब आम्ही लवकरात लवकर देऊ, परंतु तुम्हाला विनंती आहे की आमदारांबद्दल चुकीचा कुठल्या प्रकारचा मेसेज जायला नको. अशा दृष्टिकोनातून तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. परंतु इलेक्शन झाल्यानंतर ह्या कुठल्याच मालकांनी आमच्याकडे पाहिलं नाही, आम्हाला डुंकून विचारलं सुद्धा नाही की बाबा तुमचं काय झालं, कुठपर्यंत आलं. परंतु नफेखोरी कमावण्याच्या नादामध्ये त्यांनी इथले मतदार पण आणि त्यांचे सहकारी पण सगळ्यांचा त्यांना विसर पडला आणि त्यांनी ही कंपनी L&T कंपनीला कामगारांना अंधारात ठेवून, स्थानिक कामगारांना अंधारात ठेवून त्या ठिकाणी त्यांनी नफेखोरी कमवण्यासाठी 4 पटीने म्हणजे जी 22 कोटीला मिळली ती 104 कोटीच्या पुढं गेल्याची माहिती आमच्याकडे अशी उडती आहे. परंतु तुम्हाला सब रजिस्टरला सगळं काय समजेल कसं काय वर झाला. भले त्यांनी दबाव तंत्र निश्चितच वापरू द्या आणि त्यांनी ती खरेदी करू द्या, आम्हाला आनंद आहे. परंतु इथले कामगार काही मेलेली आहेत, या टेन्शननी अनेकांच्या शिक्षणाचा बोरेबा झाला, मुलांचा नंतर लग्नाला जी काही मुलं असतील त्यांचाही दैना उडाली. परंतु इथल्या आमदारांनी आमच्याकडे त्या आमचे भाऊ म्हणून त्या भावनेतून कधी पाहिलं नाही आणि ही जमीन L&Tला 104 कोटीच्या पुढे असं ऐकू येते, 104 कोटीच्या पुढे ती जमीन या ठिकाणी विक्री केली आणि आमची निव्वळ फसवणूक केलेली आहे. परंतु ही फसवणूक झाली याच्यावर आम्ही गप्पा बसणार नाही. आमदारांना आणि त्यांचे जे काही पार्टनर आहेत यांना माझं सांगणं आहे की आपण या कामगारांची ही जी काही व्यथा किंवा ही जी काही समस्या आहे आणि याच्यावरती जो काही अन्याय झालेला आहे तो सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि येत्या 8 दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी या कामगारांच्या देणीबाबत न्याय द्यावा अशी आम्ही विनंती करतो. परंतु एवढ्यावरच न थांबता आमची वाटचाल आम्ही चालू ठेवणार आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार असतील, विरोधी पक्षाचे अंबादास दानवे असतील आणि जे कामगार मंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की आपल्या सत्तेमधला आमदार आणि त्यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे तर त्या माणसाने, त्या आमदाराने आम्हाला भाऊ समजून, त्या मतदारसंघाचे आमदार समजून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही आंदोलनाचा मोठा पवित्रा घेणार आहोत. एवढंच या निमित्ताने सांगतो. गजानन बाळाराम बैलमारे, आपणा सर्वांना हे सांगू इच्छितो की पत्रकार बांधवांना हे सांगू इच्छितो की हा कारखाना गेल्या 12 वर्षापासून म्हणजे 29 एप्रिल 2013 रोजी हा कारखाना बंद झाला आणि तेव्हापासून आतापर्यंत 12 वर्ष झाली. या 12 वर्षामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याबद्दल मोबदला कंपनीने दिलेला नाही आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व कामगार, केडीएल बायोटेकचे सर्व कामगार या गेटवर जमलेलो आहोत आणि आमचा जो पुढील जो काही हिशोब असेल, जे काही म्हणणे असेल ते आता संतोष केदारी आपल्याला सांगतील. धन्यवाद गजानन बैलमारे. आज प्रथम मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या हवालदिल झालेल्या कामगारांच्या व्यथा मांडण्याकरता, ऐकण्याकरता इथे उपस्थित झाला, त्याबद्दल धन्यवाद. आमचा हा कारखाना
1988 पासून इथे कार्यरत होता। त्यावेळेला कोपरा नावाचा हा कारखाना होता आणि त्या कारखान्यामध्ये 200 कामगार हे कायमस्वरूपी काम करत असताना त्यानंतर हा कारखाना सुरळीत चालू होता। युनियन पर्सन असतील कामगार सगळ्या पद्धतीने योग्य रीतीने कामकाज चालू असताना सुद्धा व्यवस्थापनाने कोणत्याही पद्धतीचं पगारवाढ भले कमी जास्त दिला असेल, परंतु कामगार हा संवेदन होता की कामगारांना हवं होतं की आपला कारखाना टिकला तर आपला कामगार टिकणार आहे। या भूमिकेतून कामगारांनी नमती भूमिका घेऊन पर्यायी व्यवस्था म्हणून जो पगार वाढ होईल त्या पगाराच्या हिशोबात काम करत राहिला। परंतु असं असताना 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कामगारांनी 15 किलोची बॅच 1500 किलोवरती नेऊन ठेवली आणि त्या उत्पादनातून या काम व्यवस्थापनाने या कोपरान नामक कारखान्यातून या कोपरान फार्मा निर्माण केला, तिकडे कालीज विलेज प्रॉपर्टी निर्माण केली आणि नंतर या व्यवस्थापनाने या कालीज विलेज आणि कोपरांच्या उत्पादन प्रक्रिया वाढवण्याकरता या कोपरान नामक कंपनीवरती 20 कोटी 80 लाखाचा कर्ज काढला आणि या कर्जाची परतफेड काही हप्ते EMI दिले गेले। परंतु नंतर या व्यवस्थापनाने ही कंपनी अनिल देवगुरा या सिम्पॅक कंपनीला हँडओव्हर केली आणि या व्यवस्थापनाने जो बाजाज एंटरप्राइज जो सुरेंद्रभाई राजेंद्रभाई सोमानी या ग्रुपने हे आम्हाला वेगळं केलं आणि आम्ही या कंपनीपासून वेगळं झालो। त्यानंतर आमच्या या कंपनीचं नाव KDL बायोटेक हा झाला। परंतु त्यांनी घेतलेलं कर्ज हा KDL बायोटेकच्या सातबारावर त्याच पद्धतीने राहिलं आणि नंतर जेव्हा पर्यायी व्यवस्था म्हणून ज्या कामगार काम करत होते त्यानंतर 7 वर्ष काम केल्यानंतर 2013 मार्चमध्ये या व्यवस्थापनाने हा कारखाना पूर्णतः बंद केला। व्यवस्थापनाने कारखाना बंद केल्यानंतर कोणत्याही कामगारांना कोणतीही देणी न देता सरळ या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासन आणि कोर्टाचे आदेश दाखवून कामगारांना धमकावून तिथल्या मशिनरीज त्यांनी इतर कारखान्यामध्ये वर्ग केल्या आणि तिथे बावलासारख्या कंपनीमध्ये प्रोडक्शन चालू केलं आणि इथे 200 कामगारांना उपासमारीची वेळ आली। तिथल्या 200 कामगारांना स्थानिक भूमिपुत्र असलेल्या सुद्धा कामगारांना इथे उपासमारीची वेळ आली आणि आम्ही नंतर कामगारांनी ठरवलं की आपण न्यायालयीन प्रक्रिया आपण हाताळली पाहिजे। त्यानंतर 2017 मध्ये न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर समापक न्यायालयाने आम्हाला एक सर्व कामगारांना पत्रक पाठवलं की तुम्हाला या पद्धतीचं 57 महिन्याचा साधा पगार आणि तुम्ही केलेल्या कामाची ग्रॅज्युटी म्हणून एक रक्कम हे पत्रक आम्हाला प्रत्येक कामगारांना प्रत्येकाने दिलेलं आहे। हे समापक न्यायालयाने प्रत्येक कामगारांना दिलेले पत्रक आहेत। या पत्रकामध्ये जी आम्हाला रक्कम समापक न्यायालय उच्च न्यायालयाने दिलेली आहे ते पत्रक आम्ही सर्व कामगारांना सुपूर्द केल्यानंतरही समापक न्यायालयाकडे विनंती केली आणि समापक न्यायालयाने विनंती अशी केली की आम्हाला तुम्ही जो पत्रक दिला आहे त्यानुसार 21 दिवसाची आम्हाला दिलेली मुदत ही संपलेली आहे। त्या मुदतीमध्ये कोणत्याही कामगारांनी आक्षेप घेतला नाही। कामगारांना असं वाटत होतं की आपल्याला दिलेल्या पत्रकानुसार मिळणारी रक्कम ही भलेही कमी असेल परंतु आपण ती स्वीकारूया। या भूमिकेतून कामगारांनी ती पत्रक स्वीकारलं आणि तो कामकाज चालू राहिला। काही कालावधीमध्ये या व्यवस्थापनाने SBI बँक असेल किंवा समापक न्यायालय असेल त्यांनी या भूमिकेतून हा जो कारखाना होता त्याची 36 एकर जमीन ही सरकारी बाजारभावाच्या कमी दामामध्ये म्हणजे जी 36 एकर जमीन आमच्या माहितीनुसार 72 कोटीला विक्री केली पाहिजे होती ती 24 कोटीमध्ये या शासनाने समापक न्यायालय आणि SBIच्या संगनमताने तिथले स्थानिक आमदार महेंद्रसिंह तोरवे यांचे भाचे संकेत भासे आणि तिथले व्यावसायिक रोशन शहा आणि दिनेश पटेल यांनी ती हस्तगत केली आणि 24 कोटीमध्ये प्रॉपर्टी घेतल्यानंतर त्यांना काही कालावधीनंतर लक्षात आलं की हे जर का अशाच पद्धतीने राहिलं तर आपण जी प्रॉपर्टी आपण घेतलेली ती शासकीय बाजारभावाच्या कमी किमतीत घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जर कारवाई झाली तर ही प्रॉपर्टी जप्त होऊ शकते। म्हणून त्यांनी पुन्हा ही जमीन L&T सारख्या नामक कंपनीला त्या घेतलेल्या दामाच्या 4 पटीने विकली गेली आणि त्याच्यातून मोबदला त्यांनी कमवलेला आहे। परंतु या 200 कामगारांच्या भवितव्याचा विचार कोणी केला नाही। आज मी सर्व कामगारांच्या वतीने तुम्हाला पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की आमच्या 200 कामगारांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांनी जर का चिनून घेतला असेल तर आम्ही तो अन्याय सहन करणार नाही। आम्ही गेले बरेच वर्ष समापक न्यायालय किंवा जर त्या व्यावसायिकांनी घेतलेला जमीन मालक संकेत भासे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं आम्ही निवेदन आमदार साहेबांना पण दिलं की या पद्धतीने आम्हाला सहकार्य करा। आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की पुढील लवकरात लवकर तुमचं काम मार्गी लावू, परंतु आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे आम्हाला नाईलाजाने आज या गेटवरती आम्हाला हे नाईलाजातो आम्हाला एकत्र यावं लागलं। परंतु या एकत्र आल्याने हा संपणार नाही म्हणून आम्ही याच्या पुढची दिशा या कंपनीच्या कामगारांना न्याय हक्क मिळण्याकरता आणि समापक न्यायालयाने दिलेल्या पत्रकानुसार पैसे मिळण्याकरता ज्या गोष्टी कराव्या लागतील तो हा कामगार सर्व म्हणजे या फक्त भूमिपुत्र म्हणून सावरली ग्रामस्थ म्हणून कामगार नाहीत, या KDL मध्ये असणारे 200 कामगार त्यांचे कुटुंब या गेटवरती आणि ज्या पद्धतीचं आंदोलन करावं लागेल त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करायला तयार आहोत। तुमचा पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद।